आज ज्या बातमीमुळे संपूर्ण महाराष्ट्र देश हळहळलेला आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये खरं तर मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे अनेक जणांकडून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये शोककळा पसरली आहे. अनेक नेत्यांनी खरं तर आठवणी सांगितलेल्या आहेत आणि मी अशाच अशाच एका व्यक्तिमत्वाला आत्ता बोलणार आहे. खरं तर चिकटगाव कुटुंबाच्या आणि पवार कुटुंबाचे अगदी ऋणसंबंध राहिलेत. स्वर्गवासी कैलासाबा चिकटगावर यांचे आणि अगदी शरद पवारांचे, अजित पवारांचे अगदी जवळचे संबंध होते आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत अभय चिकटगावकर आहेत. काय काय या सगळ्या अजितदादांच्या आठवणी आहेत आणि या सगळ्या घटनेनंतर काय वाटतं? नाही, आज जेव्हा सकाळी ही बातमी ऐकली तर अतिशय मन त्या ठिकाणी खिन्न करणारी बातमी होती. अशी ते सुन्न असं मी पडलो होतो. खरं तर दादांच्या आठवणी अनेक वर्षांपासून माझ्यासोबत आहेत. राजकारणाची सुरुवात करताना पहिल्यांदा त्यावेळेसच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीत दादांनी मला तिकीट दिलं जिल्हा परिषदेचं आणि त्यांच्या सगळ्या ह्या पक्षाच्या प्रयत्नांमुळे मी त्यावेळेस विजयी झालो. त्यावेळेस पण म्हणजे राजकारणाच्या सुरुवातीपासून दादांची एक नेहमीच मदत मला होत गेलेली आहे. मग ती कामाच्या स्वरूपात असेल, मार्गदर्शनाच्या स्वरूपात असेल, पक्ष संघटनेच्या स्वरूपात असेल. दादांचा नेहमीच एक मार्गदर्शक म्हणून माझ्या आयुष्यामध्ये फार मोठा हा असा एक रोल राहिलेला आहे. अनेक आठवणी आहेत, अनेक किस्से आहेत. वडील गेल्यानंतर त्यांनी माझ्याकडे येऊन माझ्याकडे 1 तास बसून सांत्वन केलेलं मला आजही तो दिवस आठवतो आहे. आणि ते गेल्यानंतरसुद्धा राजकारणामध्ये मला एक दिशादर्शक देण्याचं काम, विधानसभेपर्यंत मला लढवण्याचं तिकीट देण्याचं कामसुद्धा अजितदादांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि त्यांनी केलेले उपकार मी कदाचित कधी फेडू शकणार नाही. आज अशी भावना माझ्या मनात निर्माण झालेली आहे. खरं तर आबांचे आणि त्यांचे अगदी जवळचे नाते होते. या सगळ्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी झाली होती तर आबांनी देखील खरं तर पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिले होते. तुम्ही अगदी अजित पवारांना जवळून ओळखत होता, अशी एखादी आठवण सांगू शकाल? नाही, आता ही ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी झाला होता त्या 2-3 दिवसानंतर दादांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यावर मी त्यांना फोन केला होता. त्यांना भेटायचं होतं आणि त्यांनी मला त्यांच्या मुंबईच्या निवासस्थानी येथे बोलवलं आणि सर्वात आधी ते रागवले की तुझं वजन कधी कमी होणार. म्हणजे इतका जवळून आमचे संबंध त्या ठिकाणी होते. नंतर मतभेद आमच्यात कधीच नव्हते. विचार वेगळे झाले राजकीय, म्हणून राजकीय एक दुसरा मार्ग मी निवडला. परंतु आजपर्यंत तागायत आमचे संबंध हे फार प्रेमाचे आणि ऋणानुबंधाचे आमचे संबंध आहेत. त्यांनी मला कार्याध्यक्ष बनवण्यासाठी मला बोलून त्यांनी सांगितलं की आता पक्षाला तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यात तुझ्यासारखा एक तरुण कार्यकर्त्याची गरज आहे आणि त्यांनी मला बोलून मोठी जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्ह्याचा कार्याध्यक्ष म्हणून मला त्यावेळेस करून दिली होती. अशा सगळ्या बऱ्याच आठवणी येतात, मन भरून येतं. दादांसारखं नेतृत्व महाराष्ट्राची खूप हानी झाली आहे. बहुजन समाजातील एक नेतृत्व आज हरपलेलं आहे, जो शेतकऱ्यांची, सहकाराची सर्व चळवळ त्यांनी जवळून बघितली होती. यशवंतराव चव्हाण ते वसंतदादा पवारसाहेब, विलासराव या सर्व मोठ्या नेत्यांचा त्यांना सहवास लाभलेला होता. असा नेता परत महाराष्ट्रात होणे नाही. खरं तर संपूर्ण पवार कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पवार कुटुंबावर प्रेम करणाऱ्या राज्यात प्रत्येकाच्या डोळ्यात खरं तर आज अश्रू आम्हाला पाहायला मिळाले होते. काय नागरिकांना आवाहन कराल आणि या या सगळ्या दुःखातून कसं सावरण्याचं बळ तुम्ही पाठीशी उभा आहात त्यांच्या? म्हणजे खरं तर हे फार मोठं दुःख आहे आणि संबंध महाराष्ट्राला हे झालेलं दुःख फक्त एका कुटुंबाचं नाही. माझी हीच अपेक्षा आहे की महाराष्ट्रातील सर्व व्यक्ती हे परत अजित पवारची आठवण म्हणून येणाऱ्या काळात त्यांचे विचार हे जिवंत ठेवतील आणि येणाऱ्या पिढीला, राजकीय पिढीला त्यांनी कसं काम केलं, ते कसे एक सच्च्या दिलाचे एक दिलखुलास नेते होते आणि त्यांच्या सारखे नेते परत एकदा पुढची पिढी कसे तयार होतील हे महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेने हा विचार केला पाहिजे. आपण बघितले की खरं तर त्यांनी आठवणी सांगितल्या आणि या सगळ्यानंतर अजित पवारांचे विचार कायम लोकांच्या स्मरणात राहतील आणि या सगळ्यातून त्यांना, या संपूर्ण कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचा वेळ मिळो अशीच आठवण देखील अभय पाटील यांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळतं आहे. माझं सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.